नमस्कार रसिको. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचा उजवा पाय वयाच्या 2.5व्या वर्षी पोलिओनं निकामी झाला. ते घरातली ज्येष्ठ अपत्य, त्यामुळे स्वतः डॉक्टर असलेल्या त्यांच्या वडिलांना फार मोठा धक्का बसला. ते वडील स्वतः बहिरे होते आणि घरात त्यांचा एक वेडा लहान भाऊही होता. आता ह्यातच या मुलाच्या पायाच्या अधूपणाची भर पडली होती. या अधूपणामुळे कोणताही मैदानी खेळ तो मुलगा कधीच खेळू शकला नाही. त्यात पुन्हा भर पडली ती शालेय महाविद्यालयीन जीवनातील अपयशाची. पण स्वतःच्या आयुष्यात इतक्या समस्या असून देखील ज्यांनी आपल्या शब्दांच्या सामर्थ्याने, शब्दांच्या माध्यमातून वाचकांच्या आणि रसिकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. उदाहरणच द्यायचं झालं तर आज गोकुळात रंग, आताच अमृताची, गे मायभू तुझे मी, चल उठ रे मुकुंदा, चांदण्यात फिरताना, तरुण आहे रात्र अजूनी, अशी एकापेक्षा एक अजरामर गीतं ज्यांनी आपल्याला दिली आणि कविताच ज्यांच्या जीवनाचा आधार झाली होती ते होते मराठी गझल सम्राट, ज्यांनी गझल हा काव्यप्रकार मराठी संगीतात रुजवला, असे सुरेश भट. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. सुरेश भट यांनी त्यांचा पहिला कविता संग्रह रूपगंधा हा 1961 मध्ये प्रकाशित केला. 1974 मध्ये त्यांनी त्यांचा दुसरा संग्रह रंग माझा वेगळा प्रकाशित केला आणि 1983 मध्ये त्यांनी एल्गार नावाचा संग्रह स्वप्रकाशित केला. त्यांच्या इतर कविता संग्रहांमध्ये झंझावात आणि सप्तरंग ह्यांचा समावेश होतो. रूपगंधा आणि रंग माझा वेगळा ह्या पुस्तकांना त्यांच्या प्रकाशनाच्या वर्षामध्येच महाराष्ट्र सरकारद्वारे प्रायोजित राज्य साहित्य पुरस्कार मिळाला होता. कवी प्रदीप निफाडकर आणि गझल लेखक इलाही जमादार हे त्यांचे पुण्यातले विद्यार्थी. पुण्यात असताना प्रदीप निफाडकर आणि सुरेश भट रिक्षातून एकानं भेटण्यासाठी निघाले होते. रस्त्यात असतानाच त्यांना एक ओळ स्फुरली आणि सुरेश भटांनी तातडीने रिक्षा पुन्हा घरी वळवायला सांगितली. त्यानंतर गझल लिहिण्यासाठी ते रात्रभर जागले आणि पहाटे 5 वाजता गझल पूर्ण झाली. भटांच्या प्रतिभेतून त्या रात्री जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती, ही गझल जन्माला आली. हृदयनाथ, लता आणि सुरेश भट हे त्रिकूट म्हणजे मराठी गीतांच्या मर्मबंधातली एक सोनेरी ठेव आहे. ह्या तिघांची अनेक सुरेल गीतं अजरामर आहेत, पण ह्याची सुरुवात एखाद्या दंतकथेत शोभावी अशा प्रसंगातून झाली होती. रस्त्याने जात असताना एका छोट्याशा दुकानामध्ये हृदयनाथांना एक पुस्तक सापडलं ज्यात सुरेश भटांच्या रचना होत्या. आता त्या पुस्तकावरून पत्ता शोधत हृदयनाथांनी भटांना शोधलं आणि मग पुढे अनेक भावमधुर रचनांना संगीतबद्ध करण्याचं श्रेय हृदयनाथांच्या नावे झालं. त्यातलेच अनेक सुमधुर गीतांपैकी एक म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गीत अप्रतिमच आहे. अनेक वर्ष झाली तरी ते रसिकांच्या मनावर अधिराज्य करते. शब्द, संगीत, स्वर, अभिनय सगळ्या संघाने ते झळाळते. सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे, उभ्या तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे. ह्या ओळीतून भटांची प्रतिभा, हे गाणं वाचणारे आणि ऐकणारे रसिक एका वेगळ्याच उंचीवर जातात. झालं असं होतं की जयश्री गडकर आणि भाळदुरी हे एक सिनेमा बनवत होते. या सिनेमासाठी त्यांना हृदयनाथ मंगेशकरांना संगीतकार म्हणून बोलवलं. हृदयनाथ मंगेशकरांनीच सिनेमासाठी गीतकार निवडावा असं ठरलं आणि मग हृदयनाथांनी सुरेश भट यांना बोलवून घेतलं. हे गीत लिहिण्यासाठी भट मुंबईतल्या एका हॉटेलवर राहिले होते. काही दिवस त्यांचा तिथे मुक्काम झाला, पण त्यांना काही केल्या गाणी काही सुचत नव्हती. 7 दिवस झाले आणि त्यानंतर जयश्रीताईंना राहवलं नाही. त्या मंगेशकरांना म्हणाल्या, मला नको तुमचे भट साहेब, जाऊ दे परत त्यांना नागपूरला. बाळासाहेबांकडून हे ऐकल्यावर सुरेश भट नाराज झाले आणि ते पुन्हा नागपूरला जायला निघाले. जयश्रीताई हॉटेलचं बिल भरायला लागल्यानंतर सुरेश भट म्हणाले, तुम्ही याचं बिल नका भरू, माझा मित्र बाळासाहेब बिल भरेल हॉटेलचं. त्या हॉटेलमधून बाहेर पडता पडता त्याच बिलाच्या कागदावर पाठच्या बाजूला भटांनी सलग सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गीत लिहून टाकले. तिथे उपस्थित असणाऱ्या जयश्रीबाई हा प्रकार पाहून खुश झाल्या. त्यांनी लगेचच एक 15,000 रुपयाचा चेक भटांच्या नावाने फाडला. पण मी माझी प्रतिभा विकत नसतो असं उत्तर देऊन त्यांनी तो नाकारलाय.
पुढे काही कारणांनी हा चित्रपट आला नाही. ते गाणं हृदयनाथांकडे तसंच पडून होतं. मग जब्बार पटेल यांच्या उंबरठा या चित्रपटासाठी ते गाणं वापरायचं ठरलं. लता दिदींचा स्वर आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने त्या गाण्याला एक वेगळीच झळाळी आली आणि ते गीत आजही रसिकांच्या काळजात घर करून आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदी गायकांच्या आवाजाच्या रूपाने सुरेश भट यांच्या गझला आणि कविता आजही तशाच टवटवीत आहेत. अनेक गझला आणि गीतांच्या माध्यमातून अजूनही वाचकांच्या मनात चिरतरुण असलेले सुरेश भट यांच्यासारखे कवी किंवा गझलकार मराठीला मिळाले हे रसिकांचं खऱ्या अर्थाने भाग्यच. त्या मराठी गझल सम्राटांनी रचलेल्या गीत किंवा गझलांपैकी कुठली रचना तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. त्याचसोबत आमचे इतर व्हिडिओजसुद्धा बघा. अशाच काही व्यक्तिमत्वांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. पुन्हा एकदा आपली भेट होईल पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.